लाईफ काय असते. तर या ठिकाणी आज एक छान असा संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग मी करतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघत असत की जीवन जगताना काय गोष्टी होत असतात. तर बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर प्रत्येकाला काही ना काही प्रश्न हा आयुष्यात असतोच. तो प्रश्न निर्माण होतो, तो परिस्थिती, कोण त्याला परिस्थिती नाव देईल, कोण त्याला संघर्ष म्हणेल, कोण त्याला आलेली वेळ म्हणेल. तर या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की माणसाच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत असतात तर ते घडण्यामागे प्रत्येक वेळेस एक कारण असतं. ते कारण नेमकं काय? ते कारण हे असतं की आपण काहीतरी शिकावं, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. आपल्याला आयुष्यात येणाऱ्या ज्या परिस्थिती असतात तर ह्या कशामुळे येतात? आपण याचा कधी विचार केलेला आहे का? विचार केला आहे म्हणण्यापेक्षा याचा आपण विचार नक्कीच केला पाहिजे. तो यासाठी की माणूस ज्यावेळेस जीवन जगतो त्याला भरपूर प्रसंग समोर येत असतात. काही प्रसंग चांगले असतात, काही वाईट असतात. पण चांगले प्रसंग जे असतात हे आपल्याला लक्षात राहतात. वाईट प्रसंग जे असतात हे आपल्या मनावर बिंबवले जातात. हे कशामुळे बिंबवले जातात? कारण माणसाची एक नेहमी सवय असते की चांगलं किती जरी झालं तरी ते क्षणाचं असतं, आणि वाईट थोडं जरी झालं तरी ते आपण खूप असं डोक्यात विचारांमध्ये बिंबवून घेत असतो. तर या ठिकाणी मला एकच गोष्ट म्हणायची की ठीक आहे, काही गोष्टी चांगल्या घडतात, काही वाईट घडतात. चांगला वाईट असं सगळ्याचं मिश्रण पकडलं तर हे आयुष्य आहे. हे आयुष्य आपण जगतो ज्यावेळेस, त्यावेळेस मला अशी बरीच लोकं भेटतात. ऑफिसमध्ये काही ताणतणाव असेल, कामामध्ये काय असेल, एखादं काम खूप दिवस झाले व्हावं असं वाटतंय पण होत नसेल, तर चिंता असते प्रत्येकाच्या मनात. चिंता कशामुळे असते? की आपण जे म्हणतोय, जे विचार करतोय त्यानुसार सगळ्या गोष्टी होत नाही आहेत. त्यासाठी ती चिंता असेल. बरोबर आहे, साहजिक आहे, माणसाला प्रश्न पडतात. प्रश्नाची उत्तरं ज्यावेळेस सापडत नाही त्यावेळेस माणूस बेचैन होतो, खूप विचारात जातो, खोल एकदम विचार करत बसतो. शेवटी विचार अशा मनात येतात यार हे सगळं माझ्यासंगतच कारण. ह्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे सगळं तुमच्यासोबत घडतं त्यावेळेस आपण त्याला आपल्या आपल्या दृष्टीने त्याला पाहण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपण त्यात कधी चांगलं शोधतो, कधी वाईट शोधतो. मी हे असं केलं होतं. त्यामध्ये एक आत्मपरीक्षण करताना आपल्याला सगळ्या गोष्टी येत असतात. ती असो, काही जणांचं निरसन निघून येतं की अरे मी तर कधीच काय वाईट करत नाही, कोणाशीच वाईट बोलत नाही, मी माझं आचरण चांगलं आहे, सगळं चांगलं, तरी मला एका अशी परिस्थिती येते किंवा अशा सगळ्या परिस्थिती माझ्यासमोर येऊन मला इतकी अडचण का होती? माझं वागणं तर कुठं चुकत नाही, मी सगळं एकदम योग्य वागतो. त्याचं उत्तर आपण बऱ्याच वेळा शोधण्याचा प्रयत्न करत असतो. उत्तर शोधायचं म्हटलं तर आपण स्वतःला खूप म्हणजे एकटं समजतो. या गोष्टीला मी नक्कीच हे करतो की एक आपण विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस असं वाटतं की अरे कोण आपल्यासोबत आहे, नाही आहे. मग कुठेतरी स्वतःला एकटं शोधत असतो आणि एकटं पडलेलं पाहत असतं. तर मित्रांनो, या ठिकाणी मला एकच गोष्ट आवर्जून सांगायची तुम्हाला की आपण कधीच एकटं नसतो. ज्याने आपल्याला या जगात आणलं, ज्याने आपल्याला हे जीवन दिलं, ती शक्ती ती आपल्यासोबत नेहमी असते. आपण कसलंही आकलन ज्यावेळेस करतो त्यावेळेस आकलन करताना काही गोष्टी असतात की वाईट घडतात, चांगल्या घडतात, हे एकदम योग्य आहे. परंतु ज्या वेळेस आपण असा विचार केला की खरंच माझ्यासोबत जे घडतंय हे योग्य आहे का अयोग्य आहे, त्यावेळेस तुम्ही एक मनातनं एक विचार केला पाहिजे. तो विचार हा की हे सगळं घडत असताना मी एखाद्या परिस्थितीत अडकलो किंवा एखादं काम माझ्या विरुद्ध जात असेल तर ह्या मागे त्या मला ज्यांनी या सृष्टीत आणलं, ही जी सृष्टी निर्माण केली, मग आपण त्याला देव म्हणू, ती ताकद म्हणू, तर ही खरंच एक ताकद आहे. एक विलक्षण ताकद आपल्यासोबत नेहमी असते. ती विलक्षण ताकद आपल्याला प्रत्येक अडचणींना, प्रत्येक जे आपल्या प्रश्न असतात ते सोडवण्याचा एक तिचा वेगळ्या प्रकारचा मार्ग असतो.
तर हा मार्ग म्हणजे नेमका कसा असतो की आपल्याला जरी ते पाहताना असं वाईट वाटत असेल की अरे माझ्यासोबतच सगळं वाईट घडलं, या ठिकाणी तुम्हाला मला छान उदाहरण द्यावं असं वाटेल मित्रांनो. तो उदाहरण असं की एखादं लहान मुलगा ज्यावेळेस आपल्या हातामध्ये एखादं सुरी किंवा एखादी धारदार वस्तू घेतो, तर ही वस्तू घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्या क्षणी आपण काय करा, तुमचा लहान मुलगा असेल त्यांनी जर का धारदार सुरी किंवा त्याची हातात घेतली तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करा, तो काहीही करत असेल, त्याने तो खेळण्याचा प्रयत्न करत असेल, काही कापण्याचा प्रयत्न, या ठिकाणी तो सगळ्यात पहिले एक गोष्ट करणार, तुम्ही बऱ्याच जणांची ती उत्तरं सेम असते की आपण त्याच्या हातातनं ती वस्तू काढून घेऊ आणि काढून घेतल्यानंतर त्या वस्तूचा म्हणजे का आपण काढून घेतली याच्या मागचं आपलं कारण काय. तर या मागचं कारण एकच की अरे आपण त्याला ओरडतो, हे हातात घेत जाऊ नको, हे लागेल तुला, याच्याने उगाच तुला दुखापत होईल काहीतरी, आपण असंच त्याला समजावून सांगत असतो. तर ही आपण त्याकडनं गोष्ट काढून घेतली, त्याच्यासाठी तर तुम्ही त्याला जे हवं आहे ते करून दिलं नाही म्हणून खूप मोठे दोष असू शकतात तुमच्या मुलासाठी. त्याच्या हातातनं तुम्ही ते कैची किंवा धारदार वस्तू हिसकावून घेतली, त्यासाठी तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी एक हे असू शकतात एक की मला हे खेळून देत नाही, बाबा किंवा आई मला नेहमी मारत असते किंवा मला एखादी गोष्ट करू देत नाही, मला मनासारखं करू देत. पण त्यावेळेस आपण ज्यावेळेस त्याच्याकडनं हिसकावून घेतो तर त्याच्या मागं आपला सगळ्यात मोठा दृष्टिकोन हा असतो, त्याच्यामुळे त्याला दुखापत होऊ नये. बरोबर आहे. पण तसंच विपरीत त्याचा विचार हे असतात की आई मला खेळून देत नाही, सारखी ओरड. एखादी गोष्ट चांगली असते मुलांसाठी, त्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन द्या. एखादी गोष्ट वाईट असल्यानंतर आपण ती त्याच्याकडनं दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर असा एक आपला प्रयत्न असतो की त्याला दुखापत होऊ नये म्हणून आपण त्याकडनं सुरी हिसकावून घेतो. खरं ती सुरी हिसकावून घेतल्यानंतर होतं काय की तुम्हाला माहिती आहे की त्याचे काय परिणाम असू शकतात, की त्याच्या हातात योग्य नाही, त्याला कुठेही तो चुकून का होईना त्याचं बोट कापला जाईल, त्याच्या हातावर कुठेही जाईल, त्याचं एक चुकीचा जर का त्यांनी व्यवस्थित हाताळणी केली ना तर त्याला त्रास होईल त्या गोष्टीने. म्हणून आपण त्याकडनं ती सुरी हिसकावून घेत असतो. ती हिसकावून घेतल्यानंतर आपला दृष्टिकोन काय असतो की ह्याला इजा होऊ नये म्हणून आपण ती घेत असतो. अगदी तसंच मित्रांनी, अगदी तसंच देव यावेळेस आपल्यासाठी एखादी विपरीत परिस्थिती निर्माण करत असतो, तर त्याच्या मागं त्याचं म्हणणं हेच असतं की ह्या गोष्टी ज्या तू मागतोयस त्या गोष्टी तुझ्यासाठी आत्ता योग्य नाही, त्या गोष्टी तुझ्या हातात पडल्यानंतर त्याचा काहीतरी मोठा त्रास तुला होणार आहे. म्हणूनच देव आपल्याला त्या गोष्टींपासून लांब ठेवत असतो. तर एकदम विचार करण्याची गोष्ट आहे. आपण कधी ह्या गोष्टीचा विचार करत नाही, तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण ज्यावेळेस आपण जर का आता ही गोष्टीचा एक आपल्या आयुष्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथं देव किंवा जी शक्ती आपल्यासोबत नेहमी असते, तर तिला माहीत असतं की ह्याच्यासाठी काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही. तर ती शक्ती आपल्याला वेळोवेळी मदत करत असते, आपल्याला काही गोष्टी करण्यापासून थांबवत असते. मग त्याला आपण पाहताना असं पाहतो की माझीच प्रगती होत नाही आहे, माझंच काही होत नाही आहे किंवा मलाच अडचणी येत आहेत, मलाच त्रास होत आहे. तर असं आपण त्याला पाहून विचार करून नेगेटिव्हिटीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी ही गोष्ट जी मी सांगितली ह्याचा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे की आपण खरंच देवाला आपल्यापेक्षा चांगलं माहिती आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तर देव प्रत्येक वेळेस आपल्या लेकरांना, देव आपल्याला लेकरूच मानतो, तर लेकराला जे हवंय त्या गोष्टी देण्याचं काम तो कधीच कमी पडू देत नाही. मित्रांनो, तुम्ही पहा, एखादी परिस्थिती जरी आली ना तरी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं तो देण्याचं एकदम व्यवस्थित नियोजन लावत असतो. मग ते कुठून का होईना ते येतं. पैशाची अडचण असेल किंवा एखादं काम होत नसेल, एखादा ओळखीचा भेटतो, ते फटकन काम आपलं करून देतो, आपल्याला आनंद होतो. तर हे सृष्टीची एक वेगळ्या प्रकारची ही एक हे आहे.
म्हणजे म्हणण्यापेक्षा एक सगळं नियोजित असं एक प्रणाली आहे. त्या नियोजित प्रणालीमध्ये सगळ्या गोष्टी अगदी योग्य आणि व्यवस्थित होतच असतात. तर या ठिकाणी एक हे मी सांगितलं. दुसरी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायची की आपण आयुष्याला पाहताना आपण जेवढं ज्या गोष्टीला पाहू तेवढंच त्या गोष्टी आपल्याला दिसवतात. जे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यापर्यंत आपल्यासोबत खूप चांगल्या गोष्टी घडत असतात, काही वाईट गोष्टी पण घडत असतात. पण माणसाची एक नजर असते, एक विचाराची क्षमता असते. तो चांगल्या घडलेल्या गोष्टी हे लक्षातच ठेवत नसतो, वाईट घडलेल्या गोष्टी हे मनात बिंबवून ठेवत असतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर विचार, आपण विचार करतो. आपल्याला आनंदी होण्यासाठी काय हवं असतं? एखादी गोष्ट मनासारखी झाली की आपण झालो आनंद. इतकं सोपं आहे आनंदी होणं. पण दुःखी होण्यासाठी काय लागतं? दुःखी होण्यासाठी आपल्याला काही लागत नाही. आपण आपल्याला ज्या गोष्टी आपल्यापाशी नाही आहे त्याचा विचार करत बसलो की आपण क्षणात दुःखी होतो. तर हे विचार हे सगळं काही घडवून आणत असतं. मग त्यामुळं आपण बोलताना सुद्धा कधी कधी बोलून जातो की माझं नशीब फुटकं आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, मम्मी माझ्यासाठी वाईटच होत असतं. एखादी गोष्ट करायला गेलो की ती सक्सेसच होत नाही. तर ह्या गोष्टी बोलताना सुद्धा आपण खूप विचार केला. आपण आपलं बोलणं म्हणजे देवाला एकच काम असतं. देव म्हणतो तथास्तु म्हणताना आपण एखादी अशी एक विपरीत गोष्ट आपल्याबद्दलच बोलून गेलेला असतो. ती गोष्ट घडल्याशिवाय तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून आयुष्याच्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, चांगले प्रसंग, वाईट प्रसंग हे सगळे मिळून एक आयुष्य घडत असतं. तर कधीही तुम्ही निराश होऊ नका. कधीही तुम्ही एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही त्यासाठी कधीही वाईट मानून घेऊ नका. कारण असं समजा की ही गोष्ट आज मला मिळाली नाही तर देवाला माहीत आहे की याचा काहीतरी मोठा नुकसान मला होणार आहे. त्या नुकसानापासून वाचवण्यासाठी देव आपल्यापासून ती गोष्ट लांब ठेवत. हे कसं आहे, आपण म्हणाल की ही गोष्ट कितपत योग्य आहे, कितपत नाही आहे. तर ही कितपत योग्य आहे ते ही खरंच पाहायला गेलं तर ही गोष्ट यात तथ्य आहे. आपण ज्या गोष्टी बोलतो, एखादी गोष्ट आपण समजा एखाद्याचा आयुष्याचा प्रसंगच मी या ठिकाणी घेतली. तर आयुष्याच्या प्रसंगामध्ये एखादी गोष्ट घ्यायचीच आहे. तुम्हाला एक नवीन बाईक घ्यायची, तुम्ही त्याचा सगळं अभ्यास करता. त्या बाईकचे काय म्हणजे काय तुम्हाला सगळे माहिती जमा करता, तिची किंमत बघता, की तिचं शोरूम कुठे आहे ते पाहता. शोरूम पाहिल्यानंतर तिचा कलर कोणता घ्यायचा आहे ते पाहता. यूट्यूबला असेल, इंस्टाग्रामला असेल, फेसबुकला असेल, त्या ठिकाणी तुम्ही तिची माहिती काढण्याचा प्रयत्न. ती माहिती काढल्यानंतर मग ती गाडी घेण्यासाठी आपल्याकडे किती पैसे आहेत, मग तुझी एक पैशाची एक जाणव चालू होऊन जाते. मग आपल्याकडे तेवढे आहेत का, मग कोण लोन करेल, काय करेल, सगळ्या गोष्टी काय. म्हणजे काहीतरी आपण एखादा विचार केला पण त्याच्यासाठी पूरक अशा सगळ्या गोष्टी लागतच असतात. मग प्रत्येकजण आपल्या पद्धतीने ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न. मग त्याच्यासाठी मग तुम्ही एखाद दिवशी ठरवता की आपल्याला जमतं गाडी घ्यायला आणि आपण सगळं अरेंजमेंट करू शकतो. पुढं पैसे हप्त्या वगैरे पण ते येतील आपल्याला सगळ्या. तर अशा प्रकारे तुम्ही एखादं ज्या वेळेस डोक्यात विचारा, मग ते विचाराची तीव्रता किती असते ना ते जास्त महत्त्वाचं असतं. कारण की जितके मोठे आणि चांगले तीव्र विचार तुमचे असतील त्याचप्रमाणे मिळणाऱ्या गोष्टी तुम्हाला भेटत असतात. तर या ठिकाणी तुमचे विचार होते की मी ही गाडी घेणार. मग त्या विचाराची तीव्रता कितकी भन्नाट होती, इतकी भन्नाट होती की तुम्ही घेणार आणि की तुम्ही तो क्षणसुद्धा पाहिला की मी ही गाडी घेतलेली आहे, मी ही गाडी माझ्या दारात आणलेली आहे, मी पूजा करू. म्हणजे म्हणण्याचा विषय हा आहे की तुम्ही विचार केला, विचार करून ती गाडी दारात आणायची ठरवली आणि त्यामागं सगळी शक्कल लढवत शेवटी तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण केलं. ती गाडी तुमच्या दारात आली. मग ती आणण्यासाठी कित्येक गोष्टी केल्या, कित्येक प्रयत्न केले. मग ह्याचा कधी तुम्ही विचार केला?
तुम्ही जर का विचारच केला नसता की मला गाडी घ्यायची, तर तुम्ही काही कृती केली नसती. आपण ज्यावेळेस एखादा विचार मनात आणतो, मनात आणलेला विचार हा पूर्ण करण्यासाठी त्याला एक कृती लागते. म्हणजे ती कृती पूर्ण झाल्यानंतर मग एक एक जे आपल्याला गोष्टी समोर येतात, मग त्या आपण पूर्ण करत करत करत, जसं आता थोडक्यात पैसे जमा असेल, लोन घेणं असेल किंवा XYZ किंवा सगळ्या ज्या अरेंजमेंट असतील ह्या सगळ्या करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर मग आपण यात पाहिलं का की मनात जे हवंय हे एकदा ठरवलं की मग त्याला माघार नसते. आपण म्हणतो पण की अरे काय पण होऊन दे, गाडी येणार म्हणजे येणार. ते जे येणार म्हणजे येणार आहे ना, तेच हो, तेच 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 अगदी तेच पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस आपण निर्णय घेतो आणि जो निर्णय जितक्या महत्वाचा, जितक्या तीव्रतेचा असतो, त्याचप्रमाणे तो पूर्ण तितक्याच तीव्रतेने होत असतो. आता तुम्हाला माझा पॉइंट कळत असेल. मी जे बोलण्याचा प्रयत्न करतोय हे तुमच्यापर्यंत पोहोचत असेल की आपले विचार हेच सगळं काही घडवून आणत असतात. तर विचारांमध्ये खूप क्षमता आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर विचाराची जी क्षमता जी आहे याचा योग्य वापर आपण केला पाहिजे. योग्य वापर म्हणजे आपण एखाद्याला जरी चुकून काय बोललो तरी आपले कर्म चुकतात. आपण एखाद्याबद्दल चांगलं जरी मनापासून काय बोललो तरी त्याला चांगल्या कळकाला मिळतात. पण आपण जर का कर्माचाच विचार केला तर आपले कर्म कधी चुकत नसतात, पण चुकून एखादी जी गोष्ट आपल्या तोंडून निघून जाते तर तीच आपल्याला भेटत असते. म्हणजे आता मी जसं म्हटलं की फ्रिक्वेन्सी एक इतकं भनाट आहे ना की तुम्ही एखाद्याला असं भरभरून देण्याचा प्रयत्न केला, आनंदाने देण्याचा प्रयत्न केला, तर तशी स्थिती सुद्धा तुमच्या आयुष्यात आल्याशिवाय राहत नाही. मग एखाद्याबद्दल वाईट बोलणं असेल किंवा काय असेल तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. खरं आपण ज्यावेळेस या गोष्टी बोलतो त्यावेळेस बोलताना देवाला किंवा त्या फ्रिक्वेन्सीला किंवा त्या शक्तीला कळत नाही की नेमकं याला काय पाहिजे. मग ते बोलत असताना होतं हे की आपण बोलून जातो की हे माझं असंच आहे, म्हणजे तसंच आहे, मला लय पैसे कमी पडतात, अमकं पडतं तमकं पडतं. अरे हे जे बोलणं आहे ना, आपल्याला सुधार यातच करायचं आहे. आपण जितकं पॉझिटिव्ह बोलणार तितक्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडत राहणार. माणसाने स्वप्न बघितलीच पाहिजे आणि स्वप्न ही पूर्ण होतातच हे 100% उदाहरण आहे. आजपर्यंत तुम्ही पाहिलेले छोटे का असाना, मोठे का असाना स्वप्न, ते तुम्ही विचार केल्यानंतर ते पूर्ण झालेले तुम्ही पाहिले आहेत का? ते 100% प्रत्येकाचं उत्तर असेल हो. मी असा तीव्रतेने एक विचार केला होता की विविध प्रकारे असेल, असं प्रत्येकाचं एक हे असतं. कोणाला फ्लॅट घ्यायची इच्छा नाही, ह्या वर्षी मी फ्लॅट घेणारच, आणि सगळ्या गोष्टी जुळत आल्या आणि त्या व्यक्तीने तो फ्लॅट घेतला. पण तर म्हणण्याचा विषय हा आहे की स्वप्न पहा, स्वप्न पाहिलेच पाहिजे, मोठं झालंच पाहिजे, विचार मोठे असलेच पाहिजे. फक्त हे करताना एकच गोष्ट जी करायची नाहीये ती लक्षात घ्या. ती मी सांगतो या ठिकाणी की आपले विचार काही का असन, किती का वाईट आपल्यासोबत चाललेलं असू द्या. तुम्ही वाईटाचं मागं तुमच्याशी आता बोललो थोड्या वेळा आधी, वाईट जर का घडत असेल तर ह्याचं आपण असं समजायचं की अरे सध्याला मला ती गोष्ट आवश्यक नाहीये, म्हणून देव माझ्यापासून ती गोष्ट लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण या ठिकाणी जरी लांब ठेवलं तरी मला काही कमी पडू देत नाही. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एखादं आपण स्वप्न पाहतो, ते जरी पूर्ण करण्याची क्षमता किंवा वेळ आली नसेल तर त्या ठिकाणी होतं असं की ते रेंगाळून जातं. पण या ठिकाणी नाराज कुठं व्हायचं नाही.
नाराज व्हायचं नाहीये. एक प्रयत्न चुकला, थोडा निवांत बसा, विचार करा, आकलन करा. सगळं झाल्यानंतर मग काय करायचं तुम्हाला, की मला ती गोष्ट पुन्हा नव्याने करायची. आणि या ठिकाणी मला गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल, की मी जसं मानतो की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे असतंच. असा एकही प्रश्न नाही की जे अनुत्तरित आहे. आपल्यामध्ये, आपल्या बुद्धी कौशल्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये ती क्षमता आहे की आपण ठरवलेली गोष्ट करू शकतो. आणि की आपण एकदा विचार केली की ती घडत सुद्धा असते. तर या ठिकाणी मला तुम्हा सर्वांना आवर्जून सांगायचं आहे, आपले विचार आपल्याला घडवत बसतात. काहीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, जसं त्या लहान लेकराच्या हातातनं जर का सुरी हिसकावून आपण घेतोय, आपल्याला माहिती आहे की सध्याला त्याला तेवढी समज नाहीये की ती सुरी हाताळायची कशी, म्हणून आपण हिसकावून घेतो, त्याला इजा होऊ नये. पण एखाद्या आलेली विपरीत परिस्थिती हिला सुद्धा आपण घाताना असं पाहायचं की आज मला जी अपेक्षा आहे ही गोष्ट जर माझ्यापाशी येत नसेल तर त्याच्या मागे देवाचं कारण हे आहे, त्या शक्तीचं कारण हे आहे की सध्याला तुम्ही त्याच्यासाठी तयार नाहीये. मग तू तयार कधी होणार? तर निसर्ग आपण पाहिला ना, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला योग्यरित्या तयार करत असतो. या निसर्गात घडणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला निसर्ग हा तयार करत असतो. जसं आपण कोरोना काळात पाहिलं असेल की बऱ्याच जणांना त्रास झाला. पण कोरोना हा बरा कशामुळे झाला, तुम्ही जर एक आकलन केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की इम्युनिटी पॉवर जशी आपली एक रोग प्रतिकार शक्ती वाढत गेली तर आपण त्या कोरोनावर सुद्धा विजय मिळवला. ठीक आहे, कोरोना काळामध्ये काही गोष्टी घडल्या असतील, काही वाईट प्रसंग सुद्धा घडले असतील प्रत्येकासमोर, पण ह्याच्या मागचं एक तुम्ही पाहिलं का की खचायचं नाही वगैरे आयुष्यात, कधीच खचायचं नाही. एखादी परिस्थिती मनासारखी नाही झाली ना, समजून घ्या रे, नाही झाली, ठीक आहे, मी परत कुठंतरी कमी पडत असेल, मी त्या कमी माझ्यामध्ये ज्या त्रुटी आहेत याची दुरुस्ती करून मी पुन्हा नव्याने त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन. आणि मी सांगतो तुम्हाला आवर्जून मित्रांनो की आपण ज्या वेळेस एखाद्या गोष्टी अचीव नाही करू शकलो तर नाराज होऊन थांबायचं नाही. एक वेळा प्रयत्न फसला, दुसऱ्या वेळेस फसला, पण नेहमी फसण्यासारखं असं नसतं. तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आजपर्यंत, तर ह्या एक साधारणतः जे आकलन हे जर व्यवस्थित केलं आपण, तर कोणतीच गोष्ट फर्स्ट इन्स्टन्सला लगेच भेटत नसते. बरोबर आहे का? माझं म्हणणं चुकीचं आहे, जरा विचार करून सांग. पहिल्या इन्स्टन्सला नाही भेटत, पण ज्यावेळेस त्याची वेळ येते ना त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला भेटत नसते. तर आता वेळ आणणार कोण? वेळ आणणार आपले विचार. आपण जे विचार करणार त्या गोष्टी घडणार. 100 ना 1001%. आपण विचार असे करत असतो की मी गाडी घेऊन एवढ्या लांब जाऊ का, एवढ्या लांब जाताना मला मध्ये काही झालं तर मग ते झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपले विचार इतके प्रबळ असतात की काहीही असू दे, आपल्याबद्दल वाईट विचार केलेला सुद्धा असू दे, ते घडल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट मनात बिंबवून घ्या. आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. सद्गुरू वामनराव पैंचं एक वाक्य आहे,
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे अगदी आणि अगदी विचाराने लिहिलेली गोष्ट आहे. आपण जे विचार करू त्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. तर या ठिकाणी मित्रांनो मला आवर्जून सांगावंसं वाटेल की आपले विचार हे बळकट करा. हे विचारांना कुठं ढासळू देऊ नका. एखादी परिस्थिती झाली, अरे ठीक आहे, नाही भेटलं मला ते, माझ्या मनाचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही, माझ्यासोबत ते चांगलं झालं नाही, अरे ठीक आहे, इट्स ओके, पुढं होईल ना. आयुष्य काही संपलं का? आयुष्य संपलं नाही. एक शिकवण भेटली, एक चूक कळली, एक कळलं की आपण अशा पद्धतीने असा प्रयत्न केला तर तो सक्सेस होत नाही, ही गोष्ट कळली आपल्याला. मग तो प्रयत्न आपण परत त्याच पद्धतीने करू का? नाही. आपण आपली पद्धत सुधारवणार. आपण आपलं काय चुकलंय नेमकी ते चूक आपण दुरुस्त करणार आणि मग परत तो प्रयत्न करणार. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण इथं शिकण्यासाठी आलेलो आहे. आयुष्य जगताना चांगले वाईट कसा का प्रसंग यायला हरकत नाही. फक्त एवढे की आयुष्य प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी देत असतात. मग ज्याची जितकी क्षमता आहे त्याच पद्धतीने आपल्या त्याला तितकं भेटतं हे चुकीचं आहे. ज्याचं जितकं क्षमता आहे त्याच पद्धतीने त्याला गोष्टी भेटत नसतात. प्रत्येकाची एक क्षमता असते, परंतु कुठंतरी विचारांना एक व्यवस्थित आकलन भेटत नाही. एक व्यवस्थित जी आपल्याला एक स्वतःला कॉन्फिडन्स हवा आहे तो भेटत नाही. ते भेटलं नाही म्हणून आपले विचार आपल्याला एक वेगळ्या ह्याच्यावर घेऊन जातात, वेगळ्या स्थितीवर घेऊन जातात. मग या ठिकाणी एकच गोष्ट सांगेल की या जगात अशक्य असं काहीच नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. अगदी प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. फक्त ते उत्तर शोधण्याची क्षमता पाहिजे. आता ते उत्तर कुठून मिळणार? कोण म्हणन मला गुगलवरनं भेटल, कोण म्हणन मला फेसबुकवरनं भेटल, मला इंटरनेटवरनं भेटल, मला ChatGPTवरनं भेटल. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे आपल्या आतमध्ये आहे. आपल्या बुद्धी कौशल्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता आहे. कधीतरी आपण असंच एकटंच निवांतात बसलो तर एखादा प्रश्न मनाला विचारतो की अरे मी ही गाडी घेई का? आता हळूच आवाज येतो आतनं, का नाही घेणार? घेशील की? आणि आणखी एक आवाज येतो, आपल्या लायकीची का ती? किंवा आपण घेऊ शकतो का ती? असा पण एक विचार येतो. एक चांगलं मन एक वाईट मन असतं आपलं. तर चांगलं मन हे नेहमी आपला चांगलाच विचार करत असतो. या ठिकाणी चांगलं मन मी कोणाला म्हणेल? प्रत्येकाला विचार असतात. तर एक चांगलं मन म्हणजे चांगले विचार आणि वाईट मन म्हणजे वाईट विचार. मग वाईट विचारांना ज्या वेळेस आपण भरभराटी देतो, त्या वाईट विचारांना खूप वेळ देतो, त्या वाईट विचारांना आपण खूप म्हणजे जास्त महत्त्व म्हणजे त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त महत्त्व द्यायला लागतो. मग आपल्या मनात वाईटच विचार येत राहतात. मग चांगलं मन आणि वाईट मन मध्ये कोण असतं प्रभावी जास्त? वाईट. अगदी बरोबर वाईटच असतं. तर या ठिकाणी मी एकच गोष्ट सांगेल की विचार आपल्याला घडवत असतात. विचार आपल्याला जे काय आहे ते देण्याची क्षमता देत असतात. तर या ठिकाणी मी आवर्जून एक गोष्ट सांगेल की विचार चांगले ठेवा. काय जे होईल ते होईल आयुष्यात, घाबरायचं नाही. जगण्यासाठी आलेलं आहे. मरण ते एक दिवशी येणारच आहे, प्रत्येकाला येणार आहे. प्रत्येकाला मरण हे निश्चित आहे. मग तुम्ही एक गोष्ट मला सांगा बरं की आपण ही गोष्ट बरोबर आहे का? प्रत्येकाला मृत्यू हा निश्चितच आहे, ही तर खरी आहे ना गोष्ट? मग आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. आपण मरणार एक दिवशी ही गोष्ट माहीत असून सुद्धा आपण मजेत जगतो, बरोबर आहे ना? त्याचा विचार लगेच करायला लागतं का आपण? नाही. कारण ती वाईट गोष्ट आहे. कोणाला मरण हवंय? ती वाईट गोष्ट आहे ना, ती तुम्हाला दुःखी करते. मग तसले विचार का करायचे? आपण लगेच म्हणतो नाही तसले विचार नाही करायचे.
तर ये तर जसं तसले विचार, मरणाचा विचार आपण करत नाही ना, तर तसाच आपण एखादा आपल्याबद्दलचा वाईट विचार सुद्धा नाही केला पाहिजे, बिलकुल नाही गेला पाहिजे. तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. एक असा सहज व्हिडिओ बनवा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. प्रत्येकांना आपलं एक विचाराची क्षमता आहे, तर विचाराची क्षमता वाढवा, विचार करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधा आणि लाईफला एक पॉझिटिव्ह वेनी बघण्याचा प्रयत्न करा. लाईफ जितकी सुंदर तुम्ही पाहाल ना, हा जो चष्मा आहे, चष्मा लाईफला ज्या चष्म्यातनं पाहाल ना तुम्ही, त्या चष्म्यातनं तसाच दिसणार तुम्हाला. हा क्लिअर आहे ग्लास, तर मला उजेड दिसणार. पण हाच ग्लास ज्यावेळेस काळा असणार, जसं आपण तो UV ग्लास घालतो, गॉगल घालतो, ती गोष्टी त्यातनं दिसत नाही, काही ठराविक कलरच दिसतात. तर अगदी तसं आहे आयुष्य. खूप सुंदर आहे, जगावं, मनसोक्त जगावं, मनाची एकही इच्छा अपुरी ठेवावी नाही. मोठे स्वप्न पाहावे, मोठेतले मोठे स्वप्न पाहावे. आपण श्रीमंत व्हावं, खूप 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 सगळ्या ज्या इच्छा आहेत ना त्या प्रकट करा आणि त्या इच्छा मागं स्वतः धावण्याचा प्रयत्न करा. अहो नक्की यशस्वी व्हाल तुम्ही, नक्की म्हणजे 100% यशस्वी व्हाल, मी तुम्हाला सांगतो. तर या जगात काहीही अशक्य नाही एक, आणि या जगात असा कोणताच प्रश्न नाही जो अनुत्तरित आहे, हे 2. आणि तिसरी म्हणजे आपल्या मनाची क्षमता ही ओळखा, मनाची क्षमता ओळखा आणि त्या मनाला आपण काम द्या. मनाला एक वेगळ्या पद्धतीने आपण ट्रेन केलं पाहिजे. मनाला आपण वाईट विचार नाही द्यायचे, मनाशी आपण वाईट बोलायचं नाही, मनाला आपण वाईट प्रश्न विचारायचे नाही. मला तिथपर्यंत पोहोचायचे. अरे मी म्हणतो 100% तू पोचशील, 100 नाही 1001% तुम्ही पोचणार. तुम्हाला असं शॉक झालं का? अरे 100% पोचणार. आता हे बोलल्यानंतर तुमच्या मनातलं काय झालं, मनात काय घडलं, एक वेगळा असं शार्प फिलिंग आला असेल बघा, अरे हे होऊ शकतं का? अरे 100% होऊ शकतं, मी म्हणतो तुम्हाला. असे हे आपल्या विचाराची क्षमता आपल्याला माहीत नसती. आपल्या विचारांना खूप क्षमता आहे, पण प्रत्येक गोष्ट करताना एक नियम असतो. नियम असा की आपण आपल्याला एक जीवन जगताना एथिक्स दिले पाहिजे, एथिक्सनुसार जगलं पाहिजे. काहीतरी नियम असतात, जीवन जगण्याचे सिद्धांत असतात, त्या सिद्धांतावरच जीवन जगलं पाहिजे. एखादी गोष्ट पाहिजे आपल्याला लगेच म्हणून आपण आपले सिद्धांत सोडून जे प्रकृतीला मान्य नाही असे नियम धरून जर का ती गोष्ट लवकर मिळवण्यासाठी जर का एखादी चुकीची गोष्ट करून आपण ती गोष्ट मिळवली तर ती टिकत नसते मित्रांनो, ती टिकत नसते. तर आपल्याला चांगल्या मार्गानेच वर जायचं, चांगल्या विचारांनीच वर जायचं, चांगल्या आचरणातूनच वर जायचं. कुठंही आपल्या वाईट विचारांना बळ देऊ नका. ही गोष्ट पाहिजे आपल्याला, तर ही गोष्ट करण्यासाठी आपण ह्याला फसवलं पाहिजे, त्याला फसवलं पाहिजे, ही गोष्ट अशी केली पाहिजे. आपल्याला जवळचे मार्ग नकोय, आपल्याला लांबचे मार्ग असतील चालेल. 1 वर्षात नाही झालं 2 वर्षात होऊ द्या, 2 वर्षात नाही झालं 3 वर्षात होऊ द्या, 3 नाही झालं 5 वर्ष लागू द्या, हरकत नाही. पण सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला सकारात्मक दृष्टीतूनच शोधले पाहिजे आणि सकारात्मक विचारांनाच आपण बळ देऊन आपले स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. तर या ठिकाणी ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवा की ठीक आहे, अरे देर लगेगा पर मंजिल तो मेरी ही होगी. आलं का लक्षात? थोडा देर लगेगा जरूर पर मंजिल तो मेरी ही होगी. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर आपले विचार आणि आपली क्षमता ही ओळखा. आपल्या स्वतःच्या मनाला जर तो चुकत असेल तर जसं त्या लहान लेकराला आपण सावरून त्याच्याकडनं ती गोष्ट काढून घेतली, तशी आपण आपल्या मनाकडनं सुद्धा वाईट विचारांची, वाईट आकलन शक्तीची, वाईट दृष्टिकोनाची, हे जे एखाद्या मनाने चुकीची गोष्ट ठरवली तर ती त्याच्या हातातनं आपण काढून घेतली पाहिजे. कारण ती आपल्यासाठी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने धोकादायकच असते. तर
हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, लाईफ खरंच खूप सुंदर आहे. एक आपण रोलर कोस्टर म्हणतो ना, असं एक वर गेलं खाली आलं, वर गेलं खाली आलं, असं एक रोलर कोस्टर राईड आहे. तर कधी आपल्याला वाईट वाटतं, कधी चांगलं वाटतं. तर फक्त आयुष्य जगणं म्हणजे काय, या रोलर कोस्टरची मजा घ्यायची. ज्यावेळेस परिस्थिती आपल्या विपरीत असेल त्यावेळेस विचार करायचा, अरे हे विपरीत आहे ना, म्हणजे मला घडवतोय रे देव, देव घडवतोय म्हणून. ती परिस्थिती की सृष्टी मला आहे ना एक असा धरून काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केला. मग ते आपण समजलं पाहिजे आणि ते शिकलं पाहिजे, तितकंच महत्त्वाचं आहे. तर वाईट विचारांना व्यवस्थित आकलन आपण करून तिथं थांबवले पाहिजेत. चांगल्या विचारांना आपण बळ दिलं पाहिजे. आणि लाईफ खरंच खूप सुंदर आहे का मित्रांनो. देवाने दिलेली लाईफ, सृष्टीने दिलेली लाईफ इतकी सुंदर आहे ना, आपण त्याची मजा घेत नाही. आपण नेहमी काहीतरी आकलनामध्ये असा विचार करतो, त्याच्यापाशी ते, त्याच्यापाशी ते, त्यापाशी ते, त्यापाशी ते, इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यापाशी. पण हा कधी विचार करतो की आपल्यापाशी काय. आज आपल्याला इतकं छान शरीर होईल, आज आपल्याला इतकी छान फॅमिली ठेवली, आज आपल्याला इतकं चांगलं सगळ्या सोयी दिलेल्या आहेत, आज आपल्याला चांगले आईवडील दिलेले आहेत, आज आपल्याला चांगले मित्र दिलेले आहेत, आपल्याला चांगले बहिणी दिलेले आहेत, आपल्याला भाचे चांगले असतील, आपल्याला समाज इतका चांगला दिला आहे. किंवा आपण ज्या लोकांमध्ये राहतो ते प्रत्येकजण त्याच्या पॉईंटनी कसा ना कसा तुम्हाला एखादी तरी चांगली गोष्ट शिकवतच असतो. तर हे इतकं सगळं असताना आपल्याकडे गाडी असेल, बाईक असेल, कार असेल, कोणाकडे सगळ्या गोष्टी असतात प्रत्येकापाशी. तर आपण कधी या गोष्टीसाठी त्या निसर्गाला म्हणा, त्या देवाला म्हणा, कधी प्रार्थना करताना आपण बोललोय का, अरे देवा तू इतकं सगळं मला दिलंस त्यासाठी थँक्यू, कधी बोललोय का आपण? याचा विचार करा. आपण रोज नवीन म्हणतो हात जोडून. काही लोक म्हणत असतील, सगळेच नाही म्हणणार मी, की मला हे हवंय, मला ते हवंय, मला ते हवंय, मला हे असं होऊ दे, मी तसं होऊ दे, मी तुला अमकं चढवून तमकं चढवून नवस करेल, हे करेल, ते करेल. तर आपण या ठिकाणी मी एक गोष्ट सांगतो, आवर्जून लक्षात घ्या. जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो, तर मंदिरात गेल्यानंतर घडतं काय? मंदिरात गेल्यानंतर पहिले तर आपण हात जोडतो, त्या देवापाशी पाहतो. पाहिल्यानंतर आपल्या मनात विचार वाईट नसतात बरं का, याचं कधी पण आकलन करा. मन एकदम शांत आणि चांगलं असतं. आणि त्यामध्ये आपण करतो काय, प्रार्थना करतो, की देवाची स्तुती करतो आणि एखादी गोष्ट देवाला मागतो. तर हे तुम्ही कधी आकलन केले का ह्याचं? आपलं मन जितकं चांगलं एखाद्या देवळात असेल तितकं चांगलं बाकी ठिकाणी नसतं. तर मग आपण आपली ऊर्जा जी आहे जी एकवट करून देवाला ज्यावेळेस हात जोडतो, नतमस्तक होतो, त्यावेळेस त्याला ही आपली ऊर्जा जी आहे, आपली फ्रिक्वेन्सी जी आहे, आपली ताकद जी आहे, आणि सगळ्यात मुळात आपली जी शक्ती आहे, शक्ती ही सगळ्यात महत्त्वाची शक्ती आहे, प्रत्येकामध्ये असती. ती आपण एकवट होतो आणि एखादा विचार त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करते, देवाला आपण ती गोष्ट मागतो. तर मी तुम्हाला ही गोष्ट बोलतोय, हे बोलताना सुद्धा मी त्याचं एक आकलन करतोय माझ्या मनामध्ये, आणि माझ्या मनामधनं असं एक थोडंसं आनंदी झाल्याचं असं एक फिलिंग्स येतात बघ. तर या ठिकाणी मला ही गोष्ट सांगायची की आपण ज्यावेळेस देवासमोर हात जोडतो त्यावेळेस आपली सगळी ऊर्जा, सगळी शक्ती आपण एकवटून काय करत असतो, की एखाद्या विचाराला बळ देण्याचं काम करत असतो. आणि मग लोक म्हणतात की माझा हा नवस मी या देवळात केला होता आणि तो माझा नवस पूर्ण झाला, लोक बोलतात. तर नवस केला तुम्ही, प्रत्येकाची श्रद्धा असते, प्रत्येकाला ती गोष्ट भेटते सुद्धा,
पण काय महत्वाचं असतं माहिती का तुम्हाला? तिथं उभं राहून जो तुम्ही विचार केलेला असतो ही गोष्ट होऊ दे, आणि जे एक मनात कल्पना केलेली असती ही गोष्ट झाल्यानंतर मी असं करेल, मी तुला आमका नवस असा फेडणार, तिची तीव्रता इतकी इतकी सुंदर असती ना, ते ती तीव्रता आणि ती शक्ती आणि ती जे आहे फ्रिक्वेन्सी ही जी तुम्ही या ब्रह्मांडात सोडता, ती सोडल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट आकर्षित केली जाते किंवा ती गोष्ट पूर्ण होती तुमची. हे 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 स्किल जे आहे ना, हे शिकलं पाहिजे. ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, अशा ज्या पाण्यामध्ये लाटा असतील ते पाणी स्थिर म्हणू का आपण? नाही, ह्याला स्थिरता आवश्यक आहे. आणि या गोष्टी होण्यासाठी जितकी स्थिरता, आपण एखाद्या मंदिरात गेल्यानंतर आपल्या विचारांना बळ देण्यासाठी आपण सगळी ऊर्जा एकवटून तितकी स्थिरता आपल्या आयुष्यात आली पाहिजे. मग ती येणार कधी? ती येणार ज्यावेळेस आपण एखाद्या प्रसंगाला मान्य करू. मग आपण त्या प्रसंगाला मान्य केलं, होणार काय? एक्सेप्ट ना. ठीक आहे, माझ्या संगत हे असं घडतंय, एक्सेप्टेड. पण त्या मागे एक विचार लावा, यार हे असं घडतंय म्हणजे हे असं घडतंय तर मी आनंदी आहे बरं का. यार देव मला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. हा एक विचाराला तुम्ही बळ दिला, तो विचाराला एक तुम्ही चांगली ऊर्जा दिली, एक चांगलं पॉझिटिव्हिटी दिली. वाईट प्रसंगामध्ये एक विचाराला चांगली पॉझिटिव्हिटी दिली, त्यामुळं काय घडतं माहिती का, सगळंच बदलून जातो. ते विचार तसा चांगला केल्यानंतर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काहीच असं विपरीत वाटणार नाही. तर पहिले आपलं मन शांत करा. मन शांत केल्यानंतर आपल्या विचारांना एक योग्य दिशा द्या. ती दिशा दिली की संपलं हो, काम आपलं तितकंच होतं. मग त्यानंतर सगळ्या ऑपॉर्च्युनिटी, सगळ्या गोष्टी, सगळं तुमच्या मनाप्रमाणे घडणं चालू होऊन मिळेल. हे मी म्हणतोय आणि हे मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये आजमावून पाहिलेलं आहे. माझ्या मनाला, माझ्या विचारांना इतकी ताकद आहे, मी हे इतकं आजमावलेलं आहे की एखाद्या गोष्टीचा मी विचार केला तर ती गोष्ट केल्याशिवाय थांबतच नाही, आणि सगळ्या गोष्टी घडत येतात बरं का. त्यामध्ये निकाल निकष काही असू द्या, पण एखादी गोष्ट ठरवली की त्याच्या मागं वेड्यासारखं धावतो मी. तर का? तर एक मनात नेहमी एक अशी ऊर्जा असते माझ्या की मी ठरवलेली गोष्ट, त्याचा परिणाम काही का असेना, मी ती करणारच. एक थोडासा हट्टी स्वभाव आहे माझा, तसा प्रत्येकाने हट्टी स्वभाव ठेवलाच पाहिजे. ही गोष्ट मला हवी आहे आणि मी त्याच्या मागं सगळ्यात प्रयत्न करणार, असा एक हट्ट, एक जिद्द पाहिजे. ती जिद्द कुठून येणार? हट्टात ना. हट्ट कुठून येणार? स्वभावात असतो प्रत्येकाच्या, मला ही गोष्ट पाहिजे. एखादा लहान पोरग आहे ना, ज्यावेळेस त्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल त्यावेळेस तो काय करतो? दंगा बसती, मला ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, रडायला लागतो, हातपाय लागतो. त्याची फ्रिक्वेन्सी कसली खतरनाक सोडतो तो, ती वाईट पद्धतीने सोडतो. तो सोडतो किती खतरनाक, तो त्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर ठीक आहे, तो चुकीच्या पद्धतीने सोडत असेल, पण त्याचं हे किती हट्ट किती खतरनाक असतं. मला पाहिजे, मला बाकी काय माहिती. अरे बाळा हे नको, हे महाग आहे ना, मला पाहिजे, मला बाकी काय माहित नाही. तर तसा हट्ट पण तुमच्यात पाहिजे. पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला सांगायचंय मला ही गोष्ट पाहिजे. ती कशी आणून द्यायची ते मन ठरवेल. ही खरी गोष्ट आहे बरं का. मनात तितकी क्षमता आहे की तुम्ही एखादी गोष्ट ठरवली ना, ती तुम्हाला मिळणारच. हे मी तुम्हाला सांगतोय, 100% मिळणार. तर तितका जरुरी हट्ट आहे.
आणि त्याची ऊर्जा तितकी अशी एक भन्नाट पाहिजे, इतकी स्ट्रॉंग पाहिजे ती ऊर्जा की ही गोष्ट मला पाहिजेच. ही गोष्ट तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या लाईफमध्ये मी ज्यावेळेस अनुभवलंय त्यावेळेस तितक्या ह्याच्याने तुम्हाला सांगतोय. आणि एक पॉझिटिव्हिटी ठेवा, प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी ठेवा. मला ही गोष्ट पाहिजे, भेटणारच. त्याच्या विपरीत परिस्थिती आली, विपरीत परिस्थिती आल्यावर ठीक आहे, देवानी ठरवलं की हे आत्ता मला नको आहे, ॲक्सेप्टेबल, देव मला तयार करेल, मी तिथपर्यंत पोहोचणार हे 100%. आणि प्रत्येकजण आपले अचिव्हमेंट पूर्ण करणार म्हणजे करणारच. तर या ठिकाणी मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि स्वतःचे ज्यावेळेस मी एक्सपिरियन्स शेअर करतोय किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, तर मी एक फ्रिक्वेन्सी देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. मी माझ्याकडे जे आहे हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तर ती घ्या, करा. स्वतःच्या विचारांना आकलन द्या, स्वतःच्या विचारांना समजा आणि स्वतःचे विचार जिथं चुकत असतील ना तर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. बस, लाईफ सेट आहे, सगळ्या गोष्टी अचीव्ह होणार. तर विचार खूप महत्त्वाचे आहेत. आणि विचार हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला जे काय हवंय ते सगळं देण्याची क्षमता ठेवतो, त्या तुम्हाला मिळणारच. तर पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह आकलन, पॉझिटिव्ह स्वप्न आणि योग्य मार्ग, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग हा तुम्ही निवडा आणि त्याच्याकडं जाण्याचा प्रयत्न. काय का असे ना, कशाही पद्धतीने असू द्या, रांगत जावा, रांगत पाऊल असू द्या, ते चालत असू द्या, पळत असू द्या, धावत असू द्या, एक पाऊल रोज टाका. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल रोज टाका. 100% पूर्ण होणार याची खात्री मी देतो तुम्हाला. फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुमची आकलन शक्ती, योग्य परिस्थिती ओळखून कसं चालत पुढे जायचं हे, आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह स्वभाव. तुमच्या आज एखादी गोष्ट विपरीत जरी झाली, जाता जाता माझा आज ऑफिसला ॲक्सिडेंट झाला, तुम्ही काय म्हणा, अरे माझा ॲक्सिडेंट झाला, मी आज ऑफिसला चाललो होतो आणि जाताना रस्त्यात मला एक गाडी आली समोर आणि माझ्या पायाला घुबटलाय. तर तुम्ही आता काय म्हणा, ते चांगलं घडलं का तुम्ही? तर मी म्हणून तुम्हाला हे 100% चांगलं घडलंय. का? अरे फक्त पायावर निवळलं ना, तुम्ही तर जिवंत आहात, बोलताय, चालताय, सगळं काय करताय, मग इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ना शिल्लक, मग चांगलंच म्हणायचं ना. आता ते का घडलं? पुढं मोठा अपघात होता, त्याच्यात तुम्हाला कदाचित प्राणही गमवावे लागले असते. देवानी काय केलं, बाळा याला इथंच ठोकरे आणि इथंच थांबव, माझ्या लेकराला जास्त त्रास नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे थोडासा त्रास दिला देवानी तुम्हाला, थोडं ठेस लागले असेल, पाय मोडला असेल, ठीक आहे, त्याच्यावर निभावलं देवानी, तरी आपण देवाला कोसतो. काय म्हणतो, अरे मला इतका मोठा अपघात नाही झाला, मोठा अपघात टळला. ही खरी गोष्ट आहे. विचारांमध्ये खूप क्षमता आहे. आपण जसे विचार करू तशा गोष्टी घडतात. तर आता कोण म्हणेल मला की मी असा विचार केलता का की माझा ॲक्सिडेंट झाला, बरोबर बोलेल ना कोणतरी असं. तर मी तुम्हाला या ठिकाणी गोष्ट म्हणाल, तुम्ही विचार केला नव्हता, परंतु जे घडणार होतं हे तर घडणारच आहे. तर त्या ठिकाणी तुमचा मोठा अपघात होण्यापेक्षा तो थोडक्यात झाला आणि सगळं थोडक्यात निभावलं. हे त्याची क्षमता आहे. कोणाची क्षमता आहे? त्या देवाची क्षमता आहे. तिने थोडक्यात सगळं निभावून देणं हे. तर तो पाठ वेगळा राहिला. मला या ठिकाणी एक गोष्ट म्हणायची,
आपण विचार करू तेच घडणार आहे आणि तेच आपल्याला घडवायचं आहे. चांगल्या विचार आपण आता तुम्ही पाहिलं असेल, मी तुम्हाला एक आवडलेली गोष्ट सांगतो बघा. आपण एखाद्या वाईट प्रसंगाचा विचार करू लागलो की एक मनात फोबिया तयार झाला. आपलं सगळं जी एनर्जी होती ती सगळी डाऊन झाली का नाही. हे आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण. एखादा वाईट विचार केल्यानंतर आपले सगळे जे मनाचे एक काय असतील विचाराची क्षमता जी असते ही सगळी ढासळून जाते. आता तुमचा माइंड बघायला लगेच रिफ्रेश कसं. एक गोष्ट मी सांगतो तुम्ही, तो क्षण आठवा ज्यावेळेस तुम्ही खूप खुश आहात. काय पण असेल तो, तुमच्या मनाची एखादी गोष्ट झाली, मनापासून एखादी गोष्ट केली तुम्ही, एखादं स्वप्न तुमचं पूर्ण झालं, तो दिवस आठवा. काही पण असेल, तुम्ही खूप आनंदी असेल त्या दिवशी, तो दिवस आठव. काही क्षण असेल तो, इतका आनंदी तुम्ही आयुष्यात कधी नव्हते, तितका आनंद असो, तो क्षण आठवा. आठवला. सगळ्यात पहिले काय झालं, तो क्षण आठवल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणि स्माईल पाहिलं का. तर हे एका क्षणामध्ये तुम्ही दुःखी होता, एका क्षणामध्ये तुम्ही आनंदी होता. दुःखात आणि आनंदामध्ये काय होतं, विचार. आणि जसं तुम्ही दुःखाबद्दल विचार केला तितकंच तुम्ही डाऊन जाणार. तुम्ही एखाद्या चांगल्या प्रसंगाबद्दल विचार केला तिथंच तुम्ही अप जाणार. तर हे सगळं आहे ना, हेच महत्वाचं आहे. स्विच करावं, स्विच. वाईट आलं ना मनात की चांगलं काय घडलं त्याचा विचार करा. ऑटोमॅटिक तुमच्या मनात चांगले विचार यायला सुरुवात होते. मी स्वतः आता तुमच्याशी बोलताना एका डाऊन फेजमधनं वरच्या फेजमध्ये आलेलं आहे. मी तुम्हाला ती गोष्ट सांगताना मी सुद्धा एक वाईट विचार केल्यानंतर एक अशा डाऊन पोझिशनला पोचलो होतो. तर तिकडनं मी काय केलं, एक चांगल्या माझ्या आयुष्याच्या प्रसंगाचा विचार करून तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या चांगल्या प्रसंगाचा विचार करायला सांगून तुमची परत एक ऊर्जा जी आहे एक वेगळ्या पोझिशनला नेली. आता तुम्ही आनंदी असाल 100%. आपल्या आयुष्याचा प्रसंग आठवला, चांगला प्रसंग असेल तर आपल्याला 100% आनंद. तर हे तुम्ही स्विच व्हा, स्विच. वाईट विचारातून चांगल्या विचारात स्विच व्हा. आपल्या सोबत जे काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्याचा विचार करा, पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. जितकं पॉझिटिव्ह तुम्ही राहणार ना तितकं पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात. हे महत्त्वाचं आहे. नक्की विचार करा याचा आणि खूप बरं वाटेल ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे, ॲक्सेप्ट करायला शिकले तुम्ही. एखादी परिस्थिती तुम्ही ॲक्सेप्ट करायला शिकले, एखादी परिस्थितीला तुम्ही ज्यावेळेस स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न ज्यावेळेस पूर्ण करण्यासाठी त्याच्या मागं प्रयत्न करताना आपण एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये येते. वेगळी ऊर्जा, ती ऊर्जा कधी येते, आपल्याला चांगलं वाटल्यावरच. तर ते महत्त्वाचं आहे. चांगलंच वाटलं पाहिजे, ऊर्जाच पाहिजे आपल्याला, चांगली ऊर्जा पाहिजे. ती चांगली ऊर्जा तुम्हाला स्वतःतूनच भेटणार आहे. एक स्माईल नेहमी चेहऱ्यावर असू द्या. तुम्ही खरंच खूप चांगले दिसतात, पण कधी आपण स्वतःला पाहतो का नाही? स्वतःला पहा, आरशासमोर उभा राहा, एक स्माईल नाही फक्त. लगेच असे डोक्याचे सगळे नकारात्मक विचार एक साईडला होऊन जाते. म्हणून असं एक मोठं ऊर्जा तिथं